हाय फ्रेंड्स, मुक्तर जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील घाटांचा उत्तर ते दक्षिण असा क्रम पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांदरम्यान कोणता घाट आहे याची माहिती पाहिली होती आणि आता महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे ती माहिती पाहूयात. 2 स्लाईडमध्ये हा व्हिडिओ तयार होईल. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील घाट उत्तर ते दक्षिण क्रम. त्याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडेनं थळघाट आहे. त्याच्या दक्षिणेला माळशेज घाट आहे. त्याच्या दक्षिणेला बोरघाट आहे. त्याच्या दक्षिणेला वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या दक्षिणेला कुंभारली घाट आहे. त्याच्या दक्षिणेला आंबा घाट आहे. त्याच्या दक्षिणेला फोंडा घाट आहे आणि सर्वात दक्षिणेला आंबोली घाट आहे. तर हे लक्षात ठेवा, सर्वात उत्तरेला थळघाट आहे आणि सर्वात दक्षिणेला कोणता घाट आहे? आंबोली घाट आहे. आता आपण काही वैशिष्ट्ये घाटांची ती पाहूयात. तर त्याच्यामध्ये पहा की सर्वात जास्त पावसाचा घाट हा आंबोली घाट असून याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही म्हणतात. कारण चेरापुंजी या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडायचा, परंतु आता सध्या भारतातील सर्वात जास्त पाऊस मौशिनराम या ठिकाणी पडतो, हे पण माहिती असू द्या. त्यानंतर प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून कोणता घाट ओळखला जातो? तर नाणे घाट ओळखला जातो. या नाणे घाटामध्ये सातवाहन काळातील शिलालेख आणि रांजण पाहायला मिळतात. त्यानंतर सर्वात तीव्र उतार असलेला घाट हा थळघाट आहे आणि रेल्वे मार्गासाठी हा भारतातील सर्वात तीव्र उतारांपैकी एक घाट आहे. जर तुम्हाला म्हणजे बी पब्लिकेशन यांनी प्रसिद्ध केलेलं उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच महाराष्ट्रातील सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.